कृष्ण हरी हा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि 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 जय राम कृष्ण हरि हा हरि जय राम कृष्ण हरि 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 हा हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने सुख झाले भो साजने सुख झाले भो साजने सुख झाले भो साजने आवाज किती करा लोचने सुख झाले भो साजने आवाज आवाज सुख झाले भो साजने सुख झाले भो साजने रूप पाहता लोचने सुख झाले भो साजने सुख झाले भो साजने सुख झाले भो साजने रूप पाहता लोचने सुख झाले भो साजने सुख झाले भो साजने सुख झाले भो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा गर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर बापर देवीवर बापर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव राम कृष्ण हरी जय 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 हेलो हरी अहम
समवाग्या प्रेम नगरावारी अहमवाग्या 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 समवाग्या प्रेम नगरावारी सावध होणी मदनी लागा देव करा कैवारी सावध होणी मदनी लागा देव करा सावध होणी मदनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी 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 वेद बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी उजळा महाद्वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी 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 आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारो हारी 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 आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारो एक जनार्दनी दंड खंड रावत्यावरी पुन्हा वारी एक जनार्दनी दंड एक जनार्दनी दंड खंड रावत्यावरी पुन्हा वारी एक जनार्दनी दंड खंड रावत्यावरी पुन्हा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची 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 वारी मल्हारीची वारी माझ्या विठोबार खुमाई हात विठोबार खुमाई विठोबार खुमा
बारख मारी मौलिक ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सर्वसंतन की अहम वाग्या सहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरका द्वारी भूत बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग यच्छ यावत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे संत शिरोमणी एकनाथ महाराज यांच्या अवघा 3 पदाचा अभंग आजच्या या चंपाषष्ठीच्या महापर्वावरती निवडला. विठ्ठला विठ्ठला जर वारकरी संप्रदायामध्ये षष्ठी जर बघितली, षष्ठी जर विचार केला, षष्ठी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये श्रेष्ठ किती आहेत? तर प्रामुख्याने श्रेष्ठ आहेत 3 आहेत. एक कपिला षष्ठी आहे. कपिला षष्ठी किती वर्षाने येते? 60 वर्षांनी कपिला षष्ठी येते. बघा, कपिला षष्ठी 60 वर्षाने येते. तर त्यानंतर जी षष्ठी सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे, ती षष्ठी कोणीही सांगू शकतं. ती कोणती षष्ठी आहे? नाथषष्ठी. वा, क्या बात आहे. म्हणजे नाथ महाराजांची षष्ठी. बघा, कारण की कुठल्याही गोष्टीला काहीतरी पळव काळ असतो, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी असते. ज्यावेळेस नाथ बाबांनी देह अवसान सोडलं किंवा ज्यावेळेस आता दाम्पत्य ज्याची मुलगी 12 वर्षापर्यंत आपल्या घरी राहिली आणि 12 वर्षानंतर तिचा नवरा तिला घ्यायला आला होता. ऐका ना, ऐकताय ना? 12 वर्षानंतर घ्यायला आला आणि घ्यायला आल्याच्या नंतर ही नेमकी प्रेतयात्रा त्या ठिकाणी निघाली. त्या बापाने विचार केला, अरे याला मरायला का आताच वेळ होता का? थोडं मागं पुढं मरता आलं असतं. एवढ्यामध्ये नाथ महाराज तिरडीवर उभे राहिले आणि सांगितलं, तिरडी खाली घ्या, मी माझ्या पद्धतीने जाईल. म्हटले, तुझी मुली अगोदर वाटं लाव. बघा, एक हा पर्वकाळ, षष्ठीचा पर्वकाळ साधण्यासाठी हे पण एक कारण आहे. ती वेळ टळली म्हणून षष्ठी सापडली. विठ्ठला विठ्ठला आणि तिसरी षष्ठी आहे, ती षष्ठी म्हणजे आजची चंपाषष्ठी. बघा, चंपाषष्ठीच्या महापर्व काळावरती आपण या ठिकाणी सुंदर पद्धतीने कीर्तनाचा महोत्सव ठेवला. ज्ञानदान, अन्नदान या ठिकाणी परत सकाळचा काकडही असतो, नाही का? या ठिकाणी नवरात्र ज्यावेळेस आपण म्हणतो, नवरात्र हे देवीचे असतात. ऐका ना, नवरात्र देवीचे असतात. महिषासुराला मारण्यासाठी 9 दिवस लागले देवीला. लक्षात घ्या, मणी आणि मल्ल नावाच्या दैत्याला मारण्यासाठी मार्तंड भैरवाला 6 दिवस लागले. म्हणून षष्ठी. विठ्ठला विठ्ठला मी काल परवा हा अभंग माझ्या चिंतनासाठी निवडल्याच्या नंतर एक कल्पना माझ्या डोक्यात आली. म्हणलं, बघा, संतांचं जर वाङ्मय बघितलं, वारकरी संप्रदायात सर्व संतांचं वाङ्मय पहा, ते पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत. काय? पांडुरंगाशी सगळे एकनिष्ठ आहेत. बघा, इतर देवाचं नावही घ्यायला ते मान्य करत नाहीत. हो, नाही, एक गाऊ आम्ही अनेकाचे काम. आता इथं कोणाचं दुसऱ्याचं काम नाहीये, पण एक संशय निर्माण होतो, एक शंका निर्माण होते. बरं पहा, नाथ महाराजांचं जर वाङ्मय बघितलं, नाथ महाराजांची अगदी हीच भूमिका आहे. परंतु अगदी हीच भूमिका असतानाही या ठिकाणी नाथ बाबा मार्तंड भैरवाचं म्हणजे मल्हारी मार्तंडाचं या ठिकाणी का चिंतन करत आहेत? का बरं त्या ठिकाणी चिंतन करत असतील? याच्या पाठीमागे काही पार्श्वभूमी पाहावी लागेल.
गाणं. विचार करा, ही ही कल्पना प्रत्येकाचे चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या ही मनामध्ये येणारच कल्पना. पण ज्याही वेळेस तुम्ही ज्यावेळेस चिंतन करताना त्यावेळेस ही कल्पना माझ्याही मनामध्ये आली आणि मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, 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 बघा, ज्याही वेळेस नाथ बाबा हे चिंतनाला अभंग घेत आहेत, कारण की भक्तांचे 3 प्रकार सांगितले आहेत. एक कनिष्ठ भक्त, एक मध्यम भक्त आणि एक उत्तम भक्त. कनिष्ठ भक्त कशाला म्हणावं? ज्यावेळेस भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये जा किंवा मल्हारी मार्तंडाच्या मंदिरामध्ये जावं, त्या मूर्तीला पाहिल्याच्या नंतर ज्याला देवाचं दर्शन होतं त्याला काय म्हणायचं? कनिष्ठ भक्त. ज्याला मूर्तीमध्ये देव दिसतो, बघा, मूर्ती सोडली तर कुठं त्याला देव दिसत नाही, त्याला काय म्हणायचं? कनिष्ठ भक्त. बरं, मध्यम भक्त, बघा, ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो आणि मूर्तीमध्ये देव दिसत असताना त्या मूर्तीला जे भजतात किंवा भजन करतात, भजनांवरतीही त्या व्यक्तीचं नितांत प्रेम असतं, त्याला मध्यम भक्त म्हणा. काय? मध्यम भक्त म्हणा. कनिष्ठ भक्त कळाला, मध्यम भक्त कळाला. आता उत्तम भक्त आपल्याला पाहायचा आहे. हाताने टाळी, मुखाने नामचिंतन. विठ्ठला विठ्ठला उत्तम भक्ताचं हे अधिष्ठान पक्क असतं. ऐका, अधिष्ठान त्याचं पक्क असतं. अधिष्ठानावरती कधीही त्याच्यावरती अधिष्ठानाला बाधा येत नाही. त्याचं कारण असं आहे, बघा, ज्याही वेळेस अधिष्ठान आता या ठिकाणी नाथांचं आहे, पंढरीनाथ परमात्मा. पण पहा, ज्याही वेळेस सगळ्या जगाकडे पाहत असताना सगळ्या जगामध्ये त्या पांडुरंगाला पाहण्याची दृष्टी ही उत्तम भक्ताची असते. ठीक आहे ना? उत्तम भक्ताची सगळ्या जगाला त्या पांडुरंगामध्ये पाहण्याची दृष्टी असते. आणि पहा, सगळ्या जगामध्ये पांडुरंग पाहण्याची दृष्टी त्या भक्ताची असते. म्हणून उत्तम भक्त. विठ्ठला विठ्ठला असे उत्तम भक्त आहेत. पण त्या ठिकाणी नाथ महाराज या ठिकाणी वाटतं की थोडासा भेद, एकनिष्ठा असू नये त्या एकनिष्ठेवरती बाधा येते असं जाणवतं मायबाप, लक्षात घ्या. पण पहा, याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. कारण की संतांची जर भूमिका पाहितली तर संत सगळ्या जगतामध्ये देवाचं स्वरूप ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता
ऐसा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे किंवा अवघे चित्रे लोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. पण संतांची जर नजर बघितली तर संत काय म्हणतात, ज्ञानोबांना विचारू आपण. बघा, सकळ हे गोत माझे पंढरीसी जाण, सगळं गणगोत त्या बघा. बघा, ज्यांची नजरच अशी असते की सगळं सर्वस्व मानणं म्हणजे सर्वस्व त्या भगवंतालाच मानतात. सकळ ही गोत माझे पंढरीशी जाणं, तुकोबांनी विचारावं. पंढरी हे माझे माहेर साजणी, ओया कांडणी गाऊ गीती, राही रखुमाबाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहेर, नाही का. बरं, त्यानंतर आणखी गोपिकांना विचारा तुम्ही, गोपिकांनी काय केलं महाराज, गोपिकांचा भाव काय आहे. गोपिकांनी त्या प्रियकर रूपाने त्या भगवंताला पाहितलं. बघा, कुठली जरी इच्छा निर्माण झाली, संतांची इच्छा त्या देवाला अनुसरून असते म्हणून ती भक्ती ठरते. परंतु आपली ही जी इच्छा आहे, आपली प्रपंचाला धरून असल्यामुळे आपला संसार ठरतो आणि त्याच्यामध्ये अनित्यता आहे, त्याच्यामध्ये नित्यता नाहीये, त्याच्यामध्ये सुख नाहीये, म्हणून आपण दुःखी आहे. विठ्ठला विठ्ठला गोपिकांनी प्रेम म्हणून त्या ठिकाणी प्रेम केलं, त्या कन्हैयावरती, कान्हावरती, कृष्णावरती प्रेम केलं. आणि प्रेम केल्यामुळे बघा, प्रियकरण म्हणून तो त्या ठिकाणी भगवान परमात्मा विराजमान झाला. आणि त्या गोपिकांना रासलीलेच्या स्वरूपाने प्रेम दिलंय. ऐका, रासलीलेच्या स्वरूपाने प्रेम दिलंय. प्रेम दिल्याच्या नंतर आणखी एक भाव सांगतो तुम्हाला. गोपिकांनी जसं प्रियकर रूपाने पाहितलंय, त्याला जर आपण पती रूपाने स्वीकारलं तरी तो आपला पती पण व्हायला तयार आहे. पण फक्त आपण मात्र मीराबाई व्हायला पाहिजे. आपला भाव भक्त मीराबाईचा पाहिजे. ज्यावेळेस त्या ठिकाणी मीराबाईने लग्न करायचंय, तर लग्न करत असताना आपल्या पित्याने सांगितलं की लग्न करायचंय, पण मनोमन भावाने भगवान श्रीकृष्णाला पती मानलाय. पती मानल्यामुळं परिणाम काय झाला, विषय काय केला होता, भगवान श्रीकृष्ण पती मानायचंय ना, लग्नच करायचंय, नवराच करायचंय ना, त्या कृष्णाला करेल मी, इतर कोणाला नाही. इतर नावरा आणि कृष्ण नवरा. विठ्ठला विठ्ठला सांगतो आणखी. बघा, माणसांमध्ये झालं. बघा, संतांची नजर इतकी सूक्ष्म असते, इतकी तीक्ष्ण असते, लक्षात घ्या. बघा, ज्या वेळेस नाथ बाबा, ज्यांचा अभंग आपण घेतलाय त्यांचंच उदाहरण पाहूयात. नाथ बाबा ज्यावेळेस कावड घेऊन रामेश्वराला निघाले, लक्षात घ्या ना, रामेश्वराला निघाली असताना क्षेत्रातलं ऊन आहे, तप्त असं तापलेलं आहे. ऊन माथ्यावरती आलं होतं, सूर्य माथ्यावरती आला होता, खाली पायाची लाई व्हायला लागली होती. अगदी अशा अवस्थेमध्ये एक गाढव, ऐका ना, एक गाढव पाणी पाणी करत त्या ठिकाणी त्रस्त आणि आपल्या जीवाचा आकांत करत त्या ठिकाणी पाय खोडत होतं. बघा ना, इतर कावडी सगळ्या पुढे जात होत्या, पण नाथबाबांचा पाय मात्र पुढे लोटला नाही. नाथबाबांनी त्या गाढवाकडे पाहितलं आणि गाढवाकडे पाहितल्याच्या बरोबर त्या ठिकाणी आपली कावड पूर्णपणे गाढवाच्या मुखामध्ये रिचवली. लक्षात घ्या, परिणाम एवढाच आहे, रामेश्वराने, बघा, या ज्या कावडी गेल्या, कावडी जाऊन तिथं रामेश्वराला पाणीच घातलं, परंतु प्रत्यक्ष रामेश्वराने नाथांना दर्शन दिलं. विठ्ठला विठ्ठला संतांच्या नजरेमध्ये आणि आपल्या नजरेमध्ये हाच फरक आहे मायबाप. बघा, संतांना गाढवामध्ये देव दिसतो, परंतु आपल्याला माणसामध्येही दिसत नाही. हे दुर्दैव आहे. विठ्ठला विठ्ठला मला एकच सांगायचं, सर्व संतांची नजर ही एक समान असते, त्याच्यामध्ये भेद नसतो.
नाही का. समशत्रोचे मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेश समसंग विवर्जितः. त्याच्या खालच्या ज्ञानोबरांच्या ओव्या पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सिरिसा पाडू का घरीची उजोडू करावा पारखी अंधारू पाडावा. हे नेण्याची का पांडवा दीपो जैसा जो खांडावा या घाव घाली की लावणी जयाने केली. या दोघा एकची सावली वृक्षली जैसा नातरी क्षुदंडू. भरपूर खालच्या ओव्या सगळं चिंतन करा घरी गेल्यास करा पण आता नका करू. विठ्ठल विठ्ठल संतांची नजर पाहण्याची जगाकडे पाहण्याची समान असते. त्याच्यामध्ये भेद नसतो. कधी जातीवाद येत नाही त्यांच्या नजरेमध्ये. कधी त्याच्यात उच नीच भाव येत नाही. त्यांची नजर सगळ्यांकडे पाहण्यासाठी समान असते. लक्षात घ्या ना. जशी जनसामान्याकडे पाहण्याची नजर समान असते ना तशी देवाकडेही पाहत असताना आता या ठिकाणी मल्हारी मार्तंडाचं वर्णन या ठिकाणी नादबाबा करतायत. परंतु मल्हारी मार्तंडामध्ये भगवान पंढरीनाथाचं स्वरूप पाहतात. विठ्ठल विठ्ठल सोपं आणखी सोपं थोडंसं करून सांगतो बघा. लक्ष द्या. बघा नुकतीच लग्न झालंय आणि माहेरातून मुलगी सासरला गेली आहे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. ऐका. नुकतीच आता सासरमध्ये गेली आहे. सासरमध्ये गेल्याच्या नंतर गेल्याबरोबर सकाळी सकाळी सासऱ्याचे कपडे धुतले आहेत बघा. सासूचे कपडे धुतले आहेत. त्या ठिकाणी जावेचे कपडे धुतले आहेत. नंदेचे कपडे धुतले आहेत. त्यानंतर दिराचे भायाचे सगळ्यांचे कपडे धुतले. कोणी? सुनेने. बरं तेवढ्या भागलं नाही. नंतर स्वयंपाकाला बसली. बरं त्या ठिकाणी ती फक्त का नवऱ्याचा स्वयंपाक करते का सासऱ्याचाही स्वयंपाक करते, सासूचाही स्वयंपाक करते, त्यानंतर दिराचाही स्वयंपाक करते, भायाचाही स्वयंपाक करते, नणंद असेल टोचून बोलणारी तिचाही स्वयंपाक करते. ती भेद करत नाही. ऐका ना मला पुढचं सांगायचं आहे. ऐका ना. सगळ्यांची सेवा करते मुलगी. ऐका. सगळ्यांची सेवा करते. सगळ्यांची सेवा करत असताना अनन्य मात्र आपल्या पतीशीच असते. विठ्ठल विठ्ठल ऐका. अगदी याच न्यायाने संत जरी इतर देवांचं वर्णन करत असतील तर निष्ठेने मात्र पंढरीनाथ असे असतात. विठ्ठल विठ्ठल संतांच्या नजरेमध्ये भेद नाहीये. आता पहा हा मल्हारी मार्तंडाचा अवतार आहे. कारण की संतांना हे माहिती आहे आपल्यामध्ये भेद आहे. बरेच माणसं असे करतात खंडोबा देव तुमचा, हा देव तुमचा, हा देव तुमचा. सगळे देव पण लोकांनी वाटून घेतले. इतकं दुर्दैव आलंय. पण महाराज संतांना माहिती आहे. संतांना काय माहिती आहे? अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्यासे देखिले ज्ञात्यासे बापर महादेव बापर महादेव अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्यासे अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्यासे अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्यासे महापरक महादेव अर्जुन बाले कैसे हा महापरक महादेव अर्जुन बाले अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्यासे अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्यासे महापरक महादेव अर्जुन बाले कैसे महापरक महादेव अर्जुन बाले कैसे अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्यात्यासी बाप रुक्मादीवर खून बाणली कैसी. ही खून मात्र संतांना ज्ञात आहे. संतांनाही खूण माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये भेद नाही, त्यांच्या नजरेमध्ये भेद नाही, त्यांच्या पाहण्यामध्ये भेद नाही. बघा हा भेद नसल्यामुळे त्यांना संत म्हटलं जातं. संतांची व्याख्या काही सहजासहजी नाही. आज बऱ्याच ठिकाणी महाराज लोकांना आम्हाला पण संत म्हणतात लोक, पण आमच्यामध्ये संतांमध्ये फार तफावत आहे.
साधक सिद्ध पुन्हा संत. संत ही पदवी नाही मायबा. बरेच जण संत पदवी लावतात, पण संत ही पदवी नाही, संत ही अवस्था आहे. त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संत पदवी आपोआप लागते. सांगण्याची गरज नाही किंवा पत्रिकेत टाकण्याची गरज नाही. त्या पदापर्यंत आपली साधना गेली त्यावेळेस संत पदवी आपोआप लागते, सांगण्याची गरज नाही. संत पदवी सहजासहजी मिळतही नाही. बघा, त्याला बरेच सायास घ्यावे लागतात. आपल्या पूर्ण इंद्रियावरती तादात्म्य असावं लागतं, आपल्या बोलण्यामध्ये तादात्म्य असावं लागतं, आपली निष्ठा तशी असावी लागते, आपलं त्या ठिकाणी साधनाही अगदी त्या पद्धतीची असावी लागते. त्याच ठिकाणी ते पद प्राप्त होतं. अन्यथा असं सहजासहजी पद प्राप्त होणार नाही. आणि इथून पुढे जर कुठं पत्रिकेत नाव जर असलं तिथं विचारून चालायचं की हे संत मुळात नाहीच. विठ्ठला विठ्ठला महाराज आजच्या अभंगामध्ये बघा साधकाला उपदेश करतायत. बघा, काही साधक असे आहेत की आता प्रपंचाचा परिहार केलाय आणि परिहार करून त्या ठिकाणी भगवत भक्तीच्या मार्गाला लागलेत. परंतु भगवत भक्तीच्या मार्गाला लागलेल्या साधकांना हे काही गोष्टींची बाधा येते. ती बाधा काय येते? कोण कोण लागले? अहम आणि सोहम. अहम म्हणजे जो स्वतःला जाणणारा, लक्ष घ्या, आणि दुसरा म्हणजे सोहम, तो भगवंताला जाणणारा. हे दोन त्या ठिकाणी साधक भगवत भक्तीसाठी निघाले आहेत. परंतु त्यांना वाघ का म्हटलंय? अहम वाघ, वाघ्या, सोहम वाघ्या, हे दोन्ही पण वाघ सांगितले. बरं, वाघ का म्हटले? वाघाचं थोडं चिंतन करू. भजन करा विठ्ठला विठ्ठला. अनादिकालापासून या जीवावरती असलेले संस्कार बघा, अनादिकालापासून आपल्याला संसार कसा करावा हे सांगणं लागत नाही, परंतु प्रपंच मात्र, परमार्थ मात्र कसा करावा हे मात्र वेळोवेळी सांगावं लागतं. लक्षात घ्या, सोपं उदाहरण सांगतो. आता माळ आहे आपला हा, त्या माळावरती धोधो धोधो पाऊस पडला. बरं, पाऊस पडल्याच्या नंतर वरचं पाणी अलगत काही न सायास घेता खाली धावे पाणी. बरोबर आहे, सहज अगदी कुठले सायास न घेता खाली पाणी येतं. बरं पहा, अगदी त्याच न्यायाने अनादिकालापासून या संसाराचे हेलपटे खाणारा हा जीव आणि या ज्यावेळेस मानव देहामध्ये येतो, मानव देहामध्ये आल्याच्या नंतरही अगदी या गोष्टी, संसारातल्या गोष्टी सहज स्वाभाविक त्याच्या जीवनात घडून जातात. बघा ना, 80 वर्ष झालं तरी कसं जीवन निघून गेलं काही माणसाला कळत नाही. हो, दात होती, दातही निघून गेले, कळले नाही माणसाला. लक्षात घ्यायचा परिणाम एकच आहे. ऐका, अनादिकालापासून जे दुःख आपण भोगतोय ना, त्या दुःखामध्ये आपण पडलेलो आहे, म्हणून याचं ज्ञान आपल्याला होत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणखी याच्याही पेक्षा सोपं करून सांगतो तुम्हाला. बघा, आता सायंकाळ झालीये, गाईचं दोहण करण्याची वेळ झाली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस त्या वासरू सकाळपासून बांधलेलं असतं, आता त्याला सोडण्यासाठी निघालात. ऐका ना, त्याला सोडण्यासाठी निघालात. सोडण्यासाठी निघाले असताना त्याचं बेल्ड फोडलं आणि त्याला तिथून ढकलत 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 कुठं नेलं? आईजवळ. असं होतंय का? असं होतंय? नाही. लक्षात घ्या, आणखी सोपं करतो थोडंसं. बघा, ज्या वेळेस बेल्ड फुटलं, जो बेल्ड फोडणार आहे त्याच्या डोक्यावरून ते वासरू उडी मारतं. याचा अर्थ तुम्ही सुज्ञ आहात आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे गावरान गाई आहे. विठ्ठला विठ्ठला. ऐका ना, हे विषयाचा भोग घेत असताना सहज आपण भोग घेतो, त्याचं काही दुःख होत नाही आपल्याला. पण ज्यावेळेस ते वासरू ज्यावेळेस आपण सोडलंय, आता त्या आईच्या कासेला बिलगलंय आणि त्या ठिकाणी स्तनपान करते. स्तनपान करत असताना, लक्षात घ्या, स्तनपान करत असताना आता गाईच्या कासेमध्ये दूध आलं. माझं बोलणं कळतंय ना? गाईच्या कासेमध्ये दूध आलं. दूध आल्याच्या नंतर त्यावेळेस मालक म्हणतो, बाळू बस कर आता, बस कर आता, थोडंसं आम्हालाही ठेव, थोडं बाजूला सरक. असं म्हटल्याबरोबर वासरू काय झालं? बाजूला झालं ना आपल्या खुंटीवर जाऊन उभं राहिलं. असं होतं का? असं होतं का?
नाही, लक्षात घ्या, ज्यावेळेस ते दूध पित असताना, ज्यावेळेस त्याला ओढत असताना जेवढ्या वेदना त्या वासराला होतात बघा, पोटामध्ये भूक लागली आहे आणि आता स्तनपान करत असताना नुकता पाळणा फुटला आणि त्यावेळेस आता पोटभर मला दूध भेटणार आहे, अगदी अशा अवस्थेमध्ये मालक तो ओढतो. सहज ओढत नाही महाराज, तो खेचतो. त्याला 2 दात आले असले तर आणखी बळ द्यावं लागतं, त्याला 4 दात आले असले तर मग तर विचारूच नका, कशानेच ऐकत नाही, मग त्याला तेवढ्याच जोर देऊन त्याला ओढावं लागतं. बघा, त्या कासेपासून ज्यावेळेस ते वासरू दूर होत असताना त्या वासराला ज्या वेदना होतात ना, अनादी कालापासून या विषयाच्या भोगामध्ये आपण पडलेलो आहे ना, विषयाचा त्याग करत असताना अगदी त्याच पद्धतीच्या आपल्याला वेदना होतात. आणि ज्या ह्या वेदना भोगून, या वेदना सहन करून जे बाहेर पडलेत आणि भगवत भक्तीच्या मार्गाला लागले त्यांना वाघ म्हटलंय. विठ्ठला विठ्ठला आपण सहज बऱ्याच वेळेस, आता एखाद्या वेळेस छोटं बाळ असावं, त्यावेळेस आई त्या बालिशपणामध्ये इतकं बोलते ना, इतकं बोलते, त्या बाळाला काय उपमा देते याचं काही भान त्या आईला राहत नाही. बघा, वागा, सोन्या, माझ्या पिल्ल्या, नाही का. पुन्हा बरं, पिल्लू कशाचं असतं? कुत्र्याचं. तरी पण काय म्हणते? पिल्ल्या, माझं सोनं, माझा राजा. जे उपमा द्यायचे नाही त्या उपमा देऊन ठेवते. आजच्या अभंगामध्ये लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. जाने माऊ नीचे चित्त, जाने माऊ नीचे चित्त, ऐसी कळव लाथी जाती, ऐसी कळव लाथी जाती. जाने माऊ नीचे चित्त, जाने माऊ नीचे चित्त, ऐसी कळव लाथी जाती, ऐसी कळव लाथी जाती. मातेची या चित्ती अवघी व्यापती किंवा ऐसी कळवळ्याची जाती. त्या कळवळ्यापुढे, त्या स्नेहापुढे, मातृस्नेहापुढे त्या आईला काही एक सुचत नाही काय उपमा आपण देतोय. परंतु पहा, या ठिकाणी नाथबाबा उपमा देत असताना अगदी सुज्ञपणे, अगदी शोभेल अशी या ठिकाणी उपमा देत आहेत. काय? वाघाची उपमा दिली. वाघ सहजासहजी म्हटल्या जात नाही माय बाप. बघा, वाघ कधी कळपाने राहत नाही. बघा, वाघ कधी कळपाने राहत नाही. वाघामध्ये धाडस असतं. आता बऱ्याच ठिकाणी प्रवचनासाठी वाघाचं चर्म अंथरलेलं असतं, त्याच्यावरती व्यासपीठ म्हणून त्या ठिकाणी व्याघ्रवाणीने त्या ठिकाणी उपदेश केला जातो. आणि त्या व्यासपीठावर बसल्याच्या नंतर काय आगळं वेगळं सामर्थ्य वक्त्यामध्ये येत असतं. बघा, कोणी गाणगंधर्व असेल, त्याला हरणाचं चमडा असतं खाली आतरण्यासाठी आसन बनवलेलं, आणि कोणी व्याघ्रमुखी श्रोता वक्ता असतो पहा, आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ते खाली आसन असतं. तुम्ही जर चंद्रशेखर महाराजांना पाहितलं असेल चातुर्मासामध्ये, तर चंद्रशेखर महाराजांचं व्यासपीठ हे पूर्ण व्याघ्रचे बरं का. तिथं जर गेलात तुम्ही, ते व्यासपीठ पहा, नख्यासहित आहे त्या वाघाच्या. आणि मला एक सांगायचं आहे, विषय लांबतोय माझा, पण पहा, बरोबर वेळेत आपल्याला संपवायचा आहे कार्यक्रम. म्हणजे की मला सांगायचं फक्त वाघ, त्याला उपमा दिली महाराजांनी वाघाची. वाघ सहजासहजी म्हटलं जात नाही. जशी की आई सहज उपमा देते, संतांच्या उपमा तशा मोकळ्या नसतात, त्याला काही बंधनं असतात. म्हणून त्या ठिकाणी वाघ म्हटलं. अहम वाघ, या अहम, अहम म्हणजे स्वतःला जाणणारा किंवा अहंकार. बघा, त्या ठिकाणी अहम म्हणजे अहंकार पण निर्माण होतो. बघा, अहम ब्रह्मास्मी म्हणणं पण अहंकार आहे. अहंकार आहे. अहंकार सामान्य नाही आहे. अहंकार आपल्या जीवनामध्ये आला तर आपल्या परमार्थाचा मातेरा झाला. आणि तो तर
विचारूच नका, थोडं ज्ञान आलं ना. तिळ मात्र जरी होय अभिमान नरुंद समान मारे देवा नरुंद समान तिळ मात्र जरी होय अभिमान मी ऋतू समान भारदेवा. बघा, परमार्थामध्ये आलात ना, परमार्थामध्ये आल्याच्या नंतर ताठा कधी करू नका. लक्षात घ्या, एक अभंग येत असेल, जेवढा अभंग येत असेल तेवढ्यावर समाधान माना किंवा कुणाची निंदा करू नका. झालं काय, एक ब्राह्मण दाम्पत्य राहत असताना ब्राह्मण इतका निष्ठावान होता, इतका कडक होता, इतका ताईट होता परमार्थामध्ये. बघा, नित्यनेमाचा त्या त्रिकाल संध्याकाळी करावी, पूजा पाठ वगैरे वैकल्य वगैरे करावं आणि त्यानंतर सकाळी कवळ्या कवळ्या उन्हामध्ये जप करत बसावं. बघा, जप करत बसावं. जप करत बसले असताना आणि त्याचाही त्या ठिकाणी एक वेश्या राहत होती. त्या वेश्येचाही एक नियम होता. हा ब्राह्मण ज्यावेळेस जप करण्यासाठी बसायचा त्याच वेळेस ही स्नानासाठी निघायची गंगेवरती. पण गंगेवरती जाताना ब्राह्मणाच्या दारातून जावं लागायचं आणि अगदी ती वेश्या निघायची अशा वेळेस निघायची सूर्यकिरण तिच्या अंगावर पडावे आणि त्या वेश्येची सावली बरोबर त्या ब्राह्मणाच्या अंगावर पडावी. बघा, ज्यावेळेस सावली पडली, सावली पडल्याबरोबर त्या ब्राह्मणाने सांगावं, ए बटके, अगं नीट जाचा ना म्हणे, माझ्या अंगावरती सावली, माझ्या अंगणामध्ये सावली पाडतेस, चल नीट चालते हो जाणा. पण त्या वेश्येने एकच सांगावं, महाराज एवढा ताठा काही कामाचा नाही. बघा, बघता बघता पण रोजचा नित्यनेम तिनेही एक दिवस खडा केला नाही आणि ब्राह्मणानेही एक दिवसही बोलायचं सोडला नाही. असा नित्यनेम चालत असताना बघता बघता झालं काय, परिणाम असा झाला की एक दिवस आता हा ब्राह्मण जीर्ण अवस्थेमध्ये आला होता, वार्धक्य प्राप्त झालं होतं आणि अगदी अशा अवस्थेमध्ये त्याला हात पाय उचलत नव्हते आणि एका त्याच्या शिष्याने त्याला 9 जोडा आणून दिला होता. जोडा आणून दिलाय, तो जोडा एका देवळीमध्ये ठेवलाय. पण खाटेवर बसला, उठता असताना त्या ठिकाणी जोड्याचं दर्शन व्हायचं आणि मनामध्ये एक खंत राहायची, अरे हा जोडा आणला पण याचा वापर माझ्याकडनं झाला नाही. बघता बघता परिणाम असा झाला, आता शेवटची वेळ आली, आता देह तादात्म्य सोडण्याची वेळ आली आणि देह तादात्म्य सोडत असताना अगदी त्या जोड्याची आठवण झाली. जोड्याची आठवण झाल्यामुळे परिणाम असा झाला, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. तपी जरी असेल, किती बलवान जरी असेल तरी त्याला जन्म घ्यावा लागतो. विठ्ठला विठ्ठला. हे कोणी दुसऱ्या कोणाचं उदाहरण नाही, संत रविदास महाराजांचं जीवनचरित्र आहे. संत रविदास महाराजांचा पूर्व इतिहास आहे तो. संत रविदास महाराज आता पुढच्या जन्मामध्ये चांभारणीच्या घरी जन्माला आले. चांभाराच्या घरी जन्माला आले. बरं, चांभार चर्मकाराच्या घरी जन्माला आल्याच्या नंतर परिणाम काय झाला लक्षात घ्या. पण त्यावेळेस मात्र एवढं पावित्र्य सांभाळणारा, एवढं सुचिरभूत सांभाळणारा ब्राह्मण आता मात्र त्या ठिकाणी चांभारणीच्या घरी जाऊन दूध प्यायचंय, चांभारणीचं दूध प्यायचंय. बाळ जन्माला आलंय पण बाळ दूध पित नाही, काय करावं काही सुचत नाही. आता घर सगळं त्रस्त झालं, सगळ्या गल्ली त्रस्त झाली, सगळ्या गावाच्या कानावर ही वार्ता पोहोचली आणि ही वार्ता पोहोचत असताना तीच वार्ता त्या वेश्येच्याही कानावरती पोहोचली. पण वेश्या कोणी सामान्य नव्हती, वेश्या कोणी सामान्य नव्हती. बघा, त्या वेश्येच्या कानावरती गोष्ट पोहोचल्याबरोबर त्या वेश्येने विचार केला, अरे बरोबर आहे, जो ब्राह्मण एवढा ताठा करत होता ना, एवढा ताठ चालत होता, मान खाली करत नव्हता, एवढा तडफड बोलत होता, तोच ब्राह्मण आता चांभारणीच्या घरी जन्माला आलाय. त्यावेळेस कुठलाही विलंब न लावता ती वेश्या त्या चांभारणीच्या घरी गेली. चांभारणीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी म्हणते, बघ म्हणे, तुझं बाळ स्तनपान करेल पण 5 मिनिटासाठी माझ्याकडे दे, 5 मिनिटासाठी. यांनी सगळे त्रस्त झाले होते. यांनी विचार केला 5 मिनिट तर द्यायचे, आला गुंत काय अडचण आहे, म्हणून त्या ठिकाणी एकांतामध्ये नेलंय आणि एकांतामध्ये त्या बाळाला त्या ठिकाणी ती वेश्या बोलते. वेश्या म्हणते, महाराज तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी सांगत होते की एवढा ताठा कोणत्या कामाचा नसतो परमार्थामध्ये.
परमार्थामध्ये ताटा हा प्रतिबंधाला कारण ठरतो. नका तुम्ही ताटा करू, पण तुम्ही ऐकलं नाही. त्यावेळेस मात्र हे योगभ्रष्ट पुरुष आहेत. पूर्वीची साधना आहे बरं, त्यामुळे पूर्वीची साधना असल्यामुळे पूर्वीच्या जन्माचं ज्ञान आहे. पूर्वी जन्मामध्ये मी ब्राह्मण होतो, या जन्मामध्ये मी सांभाराच्या घरी जन्माला आलोय. मग त्यावेळेस मात्र त्या बाळाने प्रश्न केला, कोणाला? त्या वेश्येला. म्हणे तू कोण आहेस सांग. त्यावेळेस त्या वेश्येने सांगितलं, मी पण ऐका, मी पण असाच ताटा करत होते. लक्षात घ्या. बघा, मी पण एक साध्वी होते, अरण्यामध्ये तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करत असताना कसला पुरुष असतो हे मला ज्ञातच नव्हतं. एवढे साधनेमध्ये मी तन्मय होते. पण बघता बघता परिणाम असा झाला, दुपारच्या प्रहरामध्ये काही गुरढोरं चालणारी मुलं माझ्यासोबत, ती शिदोरी वगैरे त्यांची आणलेली, आणि आमच्याबरोबर कधी जेवण व्हायचं दुपारच्या प्रहरामध्ये. दुपारच्या प्रहरामध्ये जेवण व्हायचं असा ज्यावेळेस प्रसंग घडत गेला, त्यावेळेस ती वेश्या एक दिवस तापाने त्रस्त झाली. ताप भरगच्च तिला ताप आलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेस मात्र दुपारच्या प्रहारामध्ये काही गुरढोरं चालणारी मुलं त्या ठिकाणी आले. अरे, या साध्वीला तर ताप आलाय, साधू आहेत, मग आपण काय केलं पाहिजे? सेवा केली पाहिजे. ताप भरगच्च चढला होता आणि एका गुराख्याने तिचं डोकं दाबायला सुरुवात केली. डोकं दाबायला, डोकं दाबताय. आणि त्यावेळेस त्या साध्वीला कळालं की पुरुषाचा स्पर्श असा असतो. ऐका, पुरुषाचा स्पर्श असा असतो. त्यावेळेस तिला कळालं. त्यावेळेस कळल्याबरोबर तिचं देह उत्करण झालं आणि परिणाम काय झाला? पुढच्या जन्मामध्ये वेश्या झाली. कोण सांगते? ती वेश्या सांगते. कोणाला सांगते? त्या बाळाला सांगते. संत रविदास महाराजांना सांगते. लक्षात घ्या, परमार्थामध्ये ताठा चालत नाहीये. तो का म्हणे देव झाला? अहंकार गेला. तो का म्हणे देव झाला? हा अहंकार ज्यावेळेस आपल्या अंतकरणातून निघून जाईल ना मायबाप, त्यावेळेस मात्र देव आणि आपण वेगळे राहत नाही. देव आणि आपण एकच राहतो. विठ्ठला विठ्ठला. काही माणसं अशी असतात महाराज. पुण्यामध्ये एकदा कीर्तनाला गेल्यानंतर भला मोठा समाज होता. एक माणूस असा समोर बसलेला होता. बघा ना, असा समोर बसलेला आहे, पण पहा असा वाटतो की सगळं कळतंय. आणि मलाही वाटलं सुरुवातीला, फार वजन पडलं माझ्यावर आहे त्यांचं. हो, ते दिसायला पण आता मी म्हटलं आता हे चांगल्या पाठातली माणसं असतील, हो चांगले विद्वान असतील. असा ठोकर गण लावला होता, अशी ठोकर माळ होती. एखादी फेकून मारेल, चक्कर येऊन पडलं पोरग, अशी माळ होती. आणि अगदी अशा अवस्थेमध्ये लक्षात घ्या, समोर बसलेला आहे, मी कीर्तन करतोय आणि प्रत्येक वेळेस असा मान हलवतोय, सांगतोय. पण त्यावेळेस नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर कळालं मला, महाराज अहो म्हणलं ती माणूस मला फार आवडला म्हणे, विद्वान असेल कुठला तरी, आणि खरंच आणि त्याचा अभ्यासही चांगला असेल. त्यावेळेस नंतर बैठकीत बसल्याच्या नंतर आत्माराम भाऊ मला सांगितलं की ते दोन्ही कानानं बहिर आहे. आता काय करता? म्हणजे माणसं नुसत्या बघण्यावरच आपण वेगळेच ठरवतोय. पहा, पण पहा माणसांचा ताठा जात नाही. पहा, काही माणसं आणतात, जे नाही ते दाखवणं, काय याला दंभ म्हणतात नाही का? दंभ. जे नाही ते दाखवायचं. कशाला दाखवायचंय? तर नाथबाबा त्याचं वर्णन करतात. न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुके वटवट तैसी देगा. विठ्ठल विठ्ठल. अहम वाग्या, ए अहम वाग्या, अहंकार बाळगू नकोस. अहंकार बाळगलास तर तुझं मातेर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबा पण गोड वर्णन करतात. नवला अहंकाराची गोटी, न लागे अज्ञानाची पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अज्ञानी माणसाला पकडतच नाही तो अहंकार. अज्ञानी माणूस प्रगट करून दाखवतो मला हे येत नाही, पण ज्यावेळेस ज्याला येत नसताना तो म्हटलं ना मला येतो, मला एक चाल भैरवी येते किंवा मला ठाई येते, असं जर म्हटलं तर मग फसला. बरं पहा, सुरुवातीलाच मग गायब तुम्हाला चाल जमते ना? हो जमते जमते. त्यालाही वाटतं बाबा मी एवढे चांगले कपडे घातले, एवढी ठोकरमाळ घातली, मोठा गण लावलाय, मोठी टोपी घातली, मग आता एवढ्या थाटामाटामध्ये आलोय, मग एवढ्या भजण्यामध्ये एक चाल का म्हणू शकत नाही मी? तेवढाच अहंकार नडतो. बरं चाल येत असली तर माणसानं म्हणावं येते,
न येत असताना कशाला म्हणायचंय? मग चालतं येत नाही पण अहंकार गेला नाही, पण परिणाम काय झाला? चाल येते म्हटला, मग लगेच भजनीने सांगितलं अमुक अमुक महाराज पुढं म्हणतील आणि ठाईची चाल म्हणतील, मग आता तिचं वाजलं ना सगळंच. हा. काय करावं? परिणाम एकच आहे मायबाप, लक्षात घ्या. आपण जे आहे जे नाही ते दाखवूच नका, जे तुम्ही आहात ना ते दाखवा. महाराजही म्हणतात तू का म्हणे नो हे दिसतो मी तैसा तुसने ते पुसा पांडुरंगा. काय मी दिसतोय ना तसा नाहीये. मला तुम्ही सगळे भोळे म्हणताय, मी संत म्हणताय, पण मी तसा नाहीये. संतांची भूमिका आहे महाराज, स्वतःला कधी स्वतःला संत कधी म्हणून घेत नाहीत. त्याच्यातच त्यांचं खूप मोठं मोठेपण असतं. विठ्ठला विठ्ठला हो. मग तुम्ही काय करा, तर एक काम करा, तुम्ही काय करा, प्रेमनगरा वारी, तुम्ही वारी करा. कोणती करा? प्रेमनगरीची. प्रेमनगरी म्हणजे काय बघा, ऐका ना. प्रेमनगरी म्हणजे भक्तीची वारी आहे. प्रेमनगरी म्हणजे भगवत प्राप्तीच्या मार्गाची वारी आहे. म्हणजे तुम्ही मार्ग धरा पण भगवत प्राप्तीचा धरा. अहंकाराच्या भानगडीत काही पडू नका, मीपणा करू नका. आणि तुम्ही काय करा, तर प्रेमनगरा वारी. एक भागवतातलं भागवतजी मधलं एक गोड गीत आहे. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने. जो प्रेम गली में, जे प्रेम गलीमध्ये आलेच नाही त्यांना प्रियकराचा ठिकाणा काय माहिती आहे. बघा हे सगळं कोणाच्या बाबतीत आहे? भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत आहे. त्या गलीमध्ये यावं लागेल. बघा हरिपाठात काय आनंद असतो. हरिपाठामध्ये आल्याच्या नंतर टाळ गळ्यामध्ये घेऊन पावल्या खेळल्याच्या नंतर त्याची अनुभूती येते. नाही आपण मोबाईल बघता बघताच त्या ठिकाणी म्हणतो काय हरिपाठात आनंद असतो. त्याचा आनंद मोबाईलमधून कळत नाही मायबाप. त्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला आळंदीमध्ये यावे लागेल, कार्तिकीमध्ये यावं लागेल, नाही तर आपल्या कार्तिकीमध्ये यावं लागेल. हरिपाठाचा आनंद घ्या, काकड्याचा आनंद घ्या. रात्रभर सबिना निघतो, त्या सबिन्यामध्ये टाळ घ्या, मृदंग घ्या, रात्रभर भारुडं चालतात, त्यात आनंद घ्या. त्याची अनुभूती येते. परंतु सहजासहजी किंवा ऐकून याची अनुभूती येत नाही. काय करा, प्रेम नगरीची वाट धरा. विठ्ठला विठ्ठला प्रेम नगरीची निस्ती वाट धरू नका. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. सावध व्हा आणि सावध होऊन भगवंताचं भजन करा. ते भगवंताचं भजन भगवंताला फार आवडतं. भगवान परमात्मा हा स्तुती प्रिय आहे, त्याला स्तुती केलेली फार आवडते. परंतु आपलं दुर्दैव एवढं आहे, आपण पुढाऱ्याच्या स्तुत्या करता करता नाकीनं आले. मला सांगा ना, आपण ज्याच्या नाही त्याच्या 10-5 रुपयासाठी जे नाही त्या पदवी लावतो किंवा त्या भगवंताला पाठीमागे टाकतो आणि भगवंताची पदवी द्यायला बसलोय. कशासाठी बोला ना. त्याच्या पलीकडे काही जर वस्तुस्थितीचा परमार्थ जर करायला गेलात ना महाराज, वित्तेशना लोकेशना याच्यापेक्षा फार वेगळा आहे परमार्थ. त्याच्यात अडकत नाहीत साधक, हो अडकत नाहीत. आणि ज्याला खरी साधना करायची आहे ना मायबाप, या भानगडीत पडूच नका. सगळ्यात लबाड जर कोण असतील तर राजकारणी लोक असतात. विठ्ठला विठ्ठला फक्त दुर्दैव एवढंच आहे, ऐका, फक्त दुर्दैव एवढंच आहे का आपल्याला सगळं माहिती असूनही गप्प राहावं लागतं. ते बोलण्याचं धाडस करत नाहीत लोक, नाही का, बोलण्याचं धाडस करत नाहीत. सगळ्या गोष्टी माहित आहेत. बघा सगळं माहित असून बघ गप्प राहणं यालाच म्हणतात. विठ्ठला विठ्ठला साधकांच्या जीवनामध्ये कुठली भीडभाड नसते महाराज. संत महाराज म्हणजे कोणाचीच भीडभाड ठेवत नाही. भीडभाड तुका म्हणे सणाधोर. कारण की त्यांनी पूर्णपणे सर्वस्वाने भगवान पंढरीनाथाची कास धरलेली असते. जर एकदाची तुम्ही पंढरीनाथाची कास धरली ना महाराज, तुमच्या नजरेमध्ये कोणीच असं राहणार नाही. सगळ्यांना तुम्ही तुच्छ मानू शकता, मानाल, मानतात आणि संतांनी मानलंय. विठ्ठला विठ्ठला फक्त काय करा, सावध होऊनी भजनी लागा. सावध व्हा आणि भजनाला लागा. काय करा, देवाला कैवारी करा. बघा आपण नेत्यांना कैवारी करण्यामध्ये बसलोय. माझ्या पाठीमागं कोणाचा हात आहे? अमुक अमुक नेत्याचा हात आहे.
माझ्या पाठीमागे याचा हात आहे, माझ्या पाठीवर त्याचा हात आहे, ते पाठीवरचे हात काही कामाचे नाही आहेत. लक्षात घ्या. हे कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत तुमच्याकडं ताकद आहे, जोपर्यंत त्यांच्याबरोबर तुम्ही फिरणार आहात. ऐका ना, खाली येऊन सांगतो, जोपर्यंत त्यांच्या पाठीमागे मागे पुढे फिरणार आहात ना, तोपर्यंत ते तुम्हाला किंमत देतील. परंतु तुम्ही कैवारी बनवत असताना कोणत्या नेत्याला कैवारी बनवू नका. तुम्ही कोणा एखाद्या श्रीमंताला कैवारी बनवू नका. तुम्हाला कैवारी बनवायचं आहे तर त्या पंढरीनाथाला, या मल्हारी मार्तंडाला कैवारी बनवा. तुम्हाला सांगू का, जर तुम्ही त्या भगवंताला कैवारी बनवलं, बरं तुम्हाला माझं सांगत नाही, अनेक जणांची उदाहरणं सांगतो. बऱ्याच जणांचा कैवारी झालाय तो. ज्यावेळेस आता मार्ग सुचत नाही, बघा मार्ग सुचत नाहीये, आणि अगदी अशा अवस्थेमध्ये गजेंद्र त्यावेळेस समुद्रामध्ये नकराने पाय धरलाय, आता काय करू काही सुचत नाही, आणि अगदी अशा अवस्थेमध्ये त्याच जलातलं एक कमळ उचललं, आपल्या सोंडेमध्ये धरलं, आणि सोंडेमध्ये धरून वर भगवंताच्या नावाने फेकलं. जो कोणी या ब्रह्मांडाचा नायक आहे ना, मला या संकटातून वाचव, त्या क्षणी भगवान परमात्म्याच्या चरणी होईल कैवारी नारायणा, होईल कैवारी नारायणा, होईल कैवारी नारायणा, होईल कैवारी नारायणा. तुका महादेवा होईल कैवारी नारायणा, होईल कैवारी नारायणा. तुका महादेवा तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. तो भगवान परमात्मा कैवारी होतो. म्हणून तुम्ही काय करा, कैवारी कोणाला बनवा, तर त्या मल्हारी मार्तंडाला कैवारी बनवा. पहा, एवढंच नव्हे तर प्रत्येक भक्ताच्या संकटात तो भगवान परमात्मा धावून आलाय. असं कोणतं संकट नाही की ते भक्ताच्या ठिकाणी धावून आले नाहीत. आणि प्रत्येक संकटाचं निवारण करण्यासाठी तो भगवान परमात्मा आजही तटीबद्ध आहे. मग तो होऊन दिसेना, 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 मग तो तो होऊ दिसीना आड घाली सुदर्शन. एवढाच नाही मायबाप, प्रत्येक ठिकाणी पांडवांच्या साठी जर विचार केला तर कित्येक तुम्हाला प्रसंग सांगेल. प्रसंग सांगता सांगता आपले 4 व केव्हा वाचतील हे पण कळणार नाही. पण पहा, सांगायचं म्हणजे सांगण्यासाठी भरपूर आहे. लक्षात घ्या, तो भगवान परमात्मा फक्त ते गाभाटी धरा, फक्त गाभाटी धरा. गाभाटी धरली तर बरोबर सगळं चालतं. लक्षात घ्या, गाभाटी एकच आहे, फक्त त्या भगवंताची कास धरा.
त्याची कास धरली ना मायबाप, तो सगळा त्या आपला भार डोक्यावरती घेतो. तो का म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी, नाही का? तो भगवान परमात्मा सगळा भार आपल्या खांद्यावरती घेतो आणि भक्ताचं मात्र पदोपदी लक्ष त्या ठिकाणी काय करतो, संरक्षण करतो. म्हणून काय करा तुम्ही, वारी करा त्या मल्हारी मार्तंडाची अभंगाचं द्रोह. वारे ओ वारे माझ्या मल्हारीची वारी, वारी ओ वारी 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 माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी, त्या साधकांना महाराजांनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही वारी करा. वारी कोणाची करा, वारी करा पण माझ्या मल्हारीची वारी करा. चंपाष्टमी, चंपाषष्ठी आले होते आणि त्यावेळी त्या साधकांना सांगितलं, तुम्ही वारी करा. कोणाची वारी, हो वारी माझ्या मल्हारीची वारी. बरं, मल्हारीची वारी का सांगितली, चंपाषष्ठीचं महत्व काय लक्षात घ्या. चंपाषष्ठी झालं काय होतं, मणी आणि मल्ल हे दोन दैत्य, या दोन दैत्यांनी भगवान ब्रह्मदेवाची अथांग सेवा केली, अथांग त्या ठिकाणी तपसाधना केली. तपसाधना केल्याच्या नंतर भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले. लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव आणि देताना कुठला विचार करत नाहीत. त्याचा पश्चाताप त्या ब्रह्मदेवाला झाला, पण केव्हा, जेव्हा नरसिंह रूपाने प्रगट झाले तेव्हा देव एवढे वर दिले होते त्या हिरण्यकश्यपूला, एवढे वर दिले होते. हे सगळा कथाभाग तुम्हाला ज्ञात आहे. पण पहा, या ठिकाणी पण वर देताना मात्र मागं पुढं पाहिलं नाही ब्रह्मदेवाने. बघता बघता आता काय वर द्यायचा, काय वर द्यायचा म्हणता म्हणता त्या ठिकाणी सांगितलं, आम्हाला अमर बनवा म्हणे. अमर, अरे मी पण मरतो म्हणे एक दिवस, तुम्हाला मी अमर कसा बनवू शकेल. मग काय करावं लागेल, आम्हाला असा काहीतरी वर द्या की आमचा सहजासहजी मृत्यू झाला नाही पाहिजे. मग काय करावं, त्यावेळेस ब्रह्मदेवाने एक वर दिला, तुम्हाला जो कोणी मारेल, तुमचा रक्ताचा थेंब जर खाली पडला, त्यातून लगेच मणी आणि मल्ल नावाचे दैत्य पुन्हा प्रगट होतील, असं त्या ठिकाणी वर देऊन टाकला. त्या ठिकाणी आता काय करावं, सगळ्या लोकांना असळो की पळू करून सोडलं. मोडले यज्ञ, ब्राह्मण पळू लागले, मोडले कीर्तन, नाही का, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. मग असं इतकं वातावरण विस्कळीत झालं की आता तिथं सत्कर्म करण्यासाठी कोणी राहिलं नाही. एवढंच नाही, देवादिकांनाही त्यांचा त्रास व्हायला लागला. सर्व देवता मिळून त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं, मीच वर दिला, पण आता त्याच्यावरती मी काही हस्तक्षेप करू शकत नाही, काय करावं. आणि सगळं त्या ब्रह्मदेवासह घेऊन आता कुठे गेले ब्रह्मदेव, भगवान शंकराकडे. हायकोर्टाकडे कशाला जायचंय, आता काय करू आपण, हे मधल्याच कोर्टाकडे जाऊ. म्हणजे कोणतं, भगवान शंकराचं, जिथं सहजासहजी चाकूनं काम होणार आहे तिथं तलवार काय करायची, नाही का. मग तिथं चाकूनं काम होणार आहे, नाही तर दुसरं हायकोर्ट होतं कोणतं, भगवान विष्णू, नाही का. पण त्या ठिकाणी भागताय म्हणले, आता या ठिकाणी काय करावं. मग लागलीच तिथं गेले, कुठं, भगवान शंकराकडे कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये जाऊन सगळ्या देवतांनी विनंती केली, सगळ्यात लवकर द्या. त्या ठिकाणी दैवत प्रसन्न होणारं म्हणजे भगवान शंकर आणि भोळ दैवत आहे, नाही का. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, असं सुंदर असं असणार ते दैवत. परंतु त्यावेळेस सगळ्या देवतांनी स्तुती केली. जटाटवी गलज्जुल प्रवाह पावित स्थले गले वलंबे लंबितांबुजंग तुंग मालिकंड मड्ड 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 मन्निनाद बड्ड मर्मयम चकार चंड तांडवं तनोतुन शिव शिव. भगवान शंकराचं स्तवन केलं. शंकर स्तवन केल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर सांगा म्हणले, काय, मणी आली मल्ल्या नावाच्या दैत्यांनी फार मात्र सळो की पळू करून सोडलंय, याच्यावरती काहीतरी तोडगा काढा. त्यावेळेस मात्र आश्वासन दिलं, तुम्ही चिंता करू नका, त्यांच्यासाठी मी अवतार धारण करेल. पण अवतार धारण करेल म्हटल्याच्या नंतर अवतार धारण केला महाराज. केव्हा अवतार धारण केला,
अवतार धारण केला. अवतार धारण केल्याच्या नंतर मग मात्र घनघोर असं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं केव्हा? त्यावेळेस अमावस्या झाली नाही का, प्रतिपदेपासून त्या अष्टमीपर्यंत, चंपाषष्ठीपर्यंत, षष्टीपर्यंत त्या ठिकाणी घनघोर असं युद्ध सुरू झालं. इकडून दैत्य आहेत, इकडून त्या ठिकाणी गंधर्व आहेत, त्या ठिकाणी आपलं भगवान मल्हारी मार्तंडाचं सैन्य आहे. त्या ठिकाणी घनघोर असं त्या ठिकाणी इकडून मल्हार सैन्य आहे, तिकडून दैत्य, दोघांचं घनघोर असं युद्ध सुरू झालंय. युद्ध सुरू झाल्याबरोबर त्या ठिकाणी मणी नावाचं दैत्य पकडलंय भगवान खंडेरायाने. परंतु त्या ठिकाणी माळसेला पण एक काम दिलं होतं. माळसे बघ म्हणे, एक आता कार्य आहे तुझ्या पाठीमागे. काय करायचं? ज्यावेळेस मी मणी आणि मल्ल नावाच्या दैत्याला मारेल ना, त्यावेळेस मात्र त्यांचा रक्ताचा थेंब खाली पडू द्यायचा नाही. जर त्यांचा रक्ताचा खाली थेंब पडला तर त्या ठिकाणी परत ते उद्भवतील आणि त्याचा त्रास आणखी सर्वांना होणार. ते लवकर मेल्या जाणार नाहीत. हे काम माळसेकडे देऊन टाकलं. माळसेकडे काम दिल्याच्या नंतर मग आता त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. भगवान परमात्म्याने त्या मणी नावाच्या दैत्याला पकडलंय. मणी नावाच्या दैत्याचा प्रहार केला, त्याचा शिरच्छेद केला. पण मरत असताना त्याने सांगितलं, देवा मी तुमचा शरणागत आहे. मग सांग म्हणे, तुला काय पाहिजे? तुझी शेवटची मागणी सांग काय? त्याने सांगितलं, देवा तुमच्या चरणकमली माझं मस्तक असावं. आजही भगवान खंडेरायाच्या चरणकमली त्याचं मस्तक आहे. मणी नावाच्या दैत्याचं. आता राहिला मल्ल नावाचा दैत्य पकडलाय. मल्ल नावाच्या दैत्याचं एक थेंबही रक्त त्या ठिकाणी माळसेने खाली पडू दिलं नाही. त्यातून दुसरा मल्ल त्या ठिकाणी जन्माला येऊ दिला नाही. मल्ल म्हणजे दुसरा त्याचा अर्थ पैलवानही होतो. असा बलगच्छ असणारा तो पैलवान. परंतु त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने खड्ग म्हणजे हातामध्ये खड्ग धरल्यामुळे त्या भगवान परमात्म्याला नाव काय होतं? खंडोबा नाव पडलंय. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्याला पकडलंय. त्याला मारत असताना तोही शरणागत झाला. त्यावेळेस सांगितलं, देवा तुम्हाला काय हवं? तुला काय हवंय म्हणे? देवा त्यांनी सांगितलं, देवा मला फक्त एकच हवंय. ज्या वेळेसही तुमचा जय जय खो ज्या ज्या ठिकाणी केला जाईल ना, तुमच्या अगोदर माझं नाव त्या ठिकाणी यावं. म्हणून त्या ठिकाणी त्या मल्ले नावाच्या दैत्याचं नाव आजही मल्हारी मार्तंड म्हणून त्या भगवान परमात्म्याला उद्देशून बोललं जातं. मल्हारी मार्तंड. म्हणजे एकदा सर्वांनी एकदा जयघोष करा, मल्हारी मार्तंड, मल्हारी मार्तंड. ऐका, येळकोट 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 विठोबार कुमाये विठोबार कुमाये मल्हारी मार्तंडाची तुम्ही काय करा? वारी करा. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. तुम्ही का वारी करा माझ्या मल्हारी मार्तंडाची. बरं वारी करा, पण वारीमध्ये सावधगिरी ही तेवढीच बाळगायची आहे. बघा, वारी करत असताना, मल्हारी मार्तंडाची वारी करत असताना त्या ठिकाणी वाघी असतात, मुरळीही असते. पण पहा, ज्यावेळेस मुरळी नाचते ना महाराज, मुरळी नाचत असताना त्या ठिकाणी बरेच माणसं त्या मुरळीच्याच मागं लागतात. वेडे होतात माणसं, मुरळीच्याच त्या चेहऱ्यालाच भुलून भाळतात. त्या भगवान परमात्म्याकडे जाण्याचं लांबच राहतं. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात, त्या मुरळीला भुलू नका. पण ती कोणती मुरळी? पडला नरक द्वारी. इच्छा मुरळी पाहू नका, 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 पडला नरक द्वारी. बोध बुद्धी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. बोध बुद्धी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. बोध बुद्धी ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. बोध बुद्धी ज्ञान दिवटी
वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मग महाराज म्हणतात सावधगिरी इथं बाळगायची आहे. कुठं कुठं? इच्छा मुरळीस पाहू नका. इच्छा मुरळीला तुम्ही पाहू नका. पाहिलं की वेडे झालात. दुसरी तिलोत्तमाच. पाहू नका. इच्छा कोणती? ती मुरळी इच्छा नावाची मुरळी आहे. इच्छा नावाची मुरळी आहे. ती केव्हा उत्पन्न होईल, तिची आसक्ती किती असेल त्याचा भरवसा नाही. पहा, 2 मजले झाले तरी 3ऱ्या मजल्याचे गज काढलेलेच आहे. इच्छा आपल्याला जमलं नाही, पुढं लेकरू करेल. इच्छा माणसाला जगू देत नाही. इच्छा माणसाला प्रत्येक भोग भोगण्यासाठी भाग पाडते ती इच्छा. बघा ना, इच्छा काही सहजासहजी होत नाही. बघा, रावणाचं काही प्राबल्य लहान नव्हतं. रावण कोणी सामान्य होता? ज्याने 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. इंद्र छत्रधरी, यम पाणी वाहे ते यम त्या ठिकाणी पाणी वाहत होता. इंद्र छत्र धरायला होता. सांगू तुम्हाला, असा पराक्रम त्या कोणाचा होता? रावणाचा. 33 कोटी देव बंदीखान्यात टाकली होती त्याने. एवढा पराक्रमी रावण. पहा, 6वी पाय दाबायला होती. काय? माझं बोलणं कळतंय ना? ऐका, 6वी त्या ठिकाणी पाय दाबायला होती. आणि 6वी पाय दाबायला असताना एक दिवस पायाची सेवा करत असता पण तिच्याकडे एक मोठी जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? 5वीच्या दिवशी जाऊन त्या बाळाचं, आपल्याकडे आहे ना असं दिवा लावून ठेवताना, अक्षर चुकू नये म्हणून. एखाद्या वेळेस विजला तर ऐका, तिच्याकडे ते काम आहे. 5व्या दिवशी यायचं आणि त्या बाळाचं भविष्य, जे कोणी जन्माला आले मृत्यूलोकामध्ये, त्याचं भविष्य लिहायचं, निघून जायचं. आणि बघता बघता नुकतं एक बाळ जन्माला आलं होतं आणि त्याचं भविष्य लिहिण्यासाठी तिला खाली यायचं होतं. रावणाचे पाय दाबते. पाय दाबता दाबता विचार करते, रावणाला केव्हा झोप लागते. बघता बघता त्या रावणाला लागली झोप लागली. त्या ठिकाणी तेवढ्या झोपेची संधी साधली आणि त्या 6वीने या मृत्यूलोकामध्ये यायला सुरुवात केली. आली, भविष्य काय लिहायचं ते लिहिलं आणि तिथून परत लंकेमध्ये गेली, रावणाच्या महालामध्ये. पण रावण उठून बसला होता. 6वी कुठं गेलतीस? म्हणे, महाराज, माझ्याकडे मोठ्या मालकाने एक मोठी जबाबदारी दिली होती की मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाचं भविष्य तू लिहायचं. काय करायचं? भविष्य लिहायचंय. मग मी भविष्य लिहिण्यासाठीच गेलते. म्हणे, मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाचं तू भविष्य लिहिलंयस? हो म्हणे, मी प्रत्येकाचं भविष्य लिहिलंय. मग खरं सांग, माझं भविष्य कोण लिहिलंय? तिने सांगितलं, मीच लिहिलंय. पण मग सांग म्हणे, माझं भविष्य काय? आता झाली ना गडगड. काय करावं? माझं भविष्य सांग म्हटल्याच्या नंतर बघा, आता मला तो अधिकार दिला नाही. बघ, तुला अधिकार दिला असेल, अगर नसेल, पण तुला मी आता शिक्षा करणार हे मात्र निश्चित आहे. बघ, तू आज माझी दासी आहे, मी तुला शिक्षा करणार. नाविलाज असतो त्या ठिकाणी विचारल्यामुळं सांगावं लागलं. त्यावेळेस सांगितलं, आता राज्य चालू अजराजाचं. अजराजाच्या पोटी दशरथ जन्माला येणार, दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येणार आणि प्रभू रामचंद्राच्या हातून तुमचा मृत्यू आहे. सगळं भविष्य सांगितलंय. भविष्य सांगितल्याच्या नंतर मग मात्र चिंताक्रांत झाला. अजराजाचं राज्य चालू आहे. आता हा अजराजा जर संपवला, लक्षात घ्या, अजराजा जर संपवला तर या ठिकाणी माझा शत्रू जन्मालाच येणार नाही. काय करावं? दररोज असं तयारीनं जायचं युद्ध करण्यासाठी, पण पराभूत होऊन पाठीमागे यायचा. सगळ्या देवता, आता बंदीखान्यात देव होते आणि देवताजवळ त्या ठिकाणी निराश होऊन बसायचा. देवतांनी सांगितलं, म्हणे, एक काम करावं लागतं रावणा, एक काम कर, जर या अजराजाला तुला मारायचं आहे ना, तर पाताळामध्ये एक द्वार आहे म्हणे. पाताळामध्ये एक द्वार आहे, ते द्वार उघडलं की हा अजराजा मरतो म्हणे. ऐका ना, काय? पाताळामधलं द्वार उघडलं की हा अजराजा मरतो. अजराजा मेला की तुझं संकट निवारण झालं. ठरलं. आता पाताळामधले कुठंही विलंब न लावता हा रावण पाताळात गेला. जसा पाताळात गेला, पाताळामध्ये जाऊन ते दार उघडण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, पण दार उघडत नाही. लात मारतोय, लात मारून दार उघडत नाही.
दार हलवतोय. हलवल्याच्या नंतर मधून आवाज आला, अरे अरे दार कोण हलवतोय? दार वाजू नको म्हणे, दार हलवू नको थोडस. जर ते दार हल्लं तर माझ्या गळ्याला त्या ठिकाणी सूर लावलेला आहे. माझं नरडं कापेल आणि मी मरेल म्हणे. मला ही वेदना देऊ नकोस म्हणे. काय करू? तुला ही वेदना केव्हापासून प्राप्त झाली? रावण बाहेरून विचारतोय. आणि तू कोण आहेस म्हणे. त्याने सांगितलं, माझं नाव आहे भस्मासूर. कोण आहे? मी भस्मासूर आहे. माझ्याकडे एक जबाबदारी दिली होती भगवान शंकराने की जा या मृत्यूलोकामध्ये जो कोणी माणूस मरेल, मेल्याच्या नंतर त्याची चिता असते, ती चिता भस्म घेऊन यायचा आणि माझ्यासाठी तो भस्म घेऊन येत जा. आणि त्यावेळेस मात्र माणसं मरत नव्हती. गावोगाव फिरावं लागत होतं. त्याला फिरावं लागत असताना अचानक असं त्या ठिकाणी भगवान शंकराने सांगितलं, तू वेळेवर येत नाही म्हणे. मला भस्म तर वेळेवर लागतो, काय करावं? मग एखादा वर द्या ना देवा मला. त्यावेळेस भगवान शंकराने त्याला वर दिला, ज्याच्या मस्तकावर तू हात ठेवशील तो जागी भस्म होईल. बघता बघता असा वर प्राप्त झाल्याबरोबर अगोदर जे भक्त येत होते भगवंताच्या दर्शनाला, त्यांच्याच मस्तकावर हात ठेवायचा. सगळे भक्त मारून टाकले. आता गावोगाव फिरू लागला. भस्मासूर शेळगावमध्ये आला म्हटलं की गावं गल्लोगली, लोक गल्लोगली पळायचे. कुणाचं मरण होईल याचा भरवसा. मस्तकावर हात ठेवला की राखच खाली. ते सरपण नाही, फेरपण नाही, काही नाही. असा पराक्रम चालू असताना आता काय करावं. एक दिवस तो भस्म घेऊन कैलासावरती भस्मासूर गेला. आणि कैलासावर गेल्याबरोबर त्याने पार्वती आईसाहेबाचं स्वरूप पाहितलं. स्वरूप पाहितल्याबरोबर पुन्हा विचार केला, अरे एवढे लोक आपण मारले म्हटला. देवानं आपल्याला एवढा मोठा वर दिलाय. आपण जर भगवान शंकराच्या मस्तकावर हात ठेवला तर पार्वती आपलीच, असा विचार केला. बघा इच्छा कुठं निर्माण झाली? ऐका ना, पार्वती आईसाहेबाचं स्वरूप पाहितलं, त्याला इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण झाल्याबरोबर भगवान शंकराच्या पाठीमागे लागला. धावत हा प्रसंग आपल्या इथंच घडलेला आहे. सोमेश्वर मंदिरापासून बघा भस्मासूर तिथं. भगवान शंकर पळत इथपर्यंत आहेत. भस्मासूर पाठीमागे लागलेला आहे. आणि या ठिकाणी भगवान विष्णू स्वरूपाने जे या ठिकाणी स्वरूप आहे भगवंताचं आपल्या, या ठिकाणी शालिग्राम रूपाने म्हणजे मोहिनी अवताराने त्या ठिकाणी भस्मासूर तिथं गाठला. कुठं? शिरसी रोडला तिथं गाठला. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मोहिनी रूपाने त्या भस्मासुराला आकर्षित करून घेतलं भगवंताने. एवढा सुंदर भगवान परमात्मा, त्याला काय करता येत नाही मायबाप, पण त्या ठिकाणी त्याला आकर्षित करून घेतलं. आणि ज्यावेळेस त्या मोहिनीचं स्वरूप पाहितलं त्या भस्मासुराने मोहित झाला. आणि मोहित होऊन त्या ठिकाणी सांगितलं, म्हणे सांग तुझ्यासाठी काही पण करतो म्हटला, पण तू माझी पट्टराणी हो म्हणे. मी पट्टराणी होण्यासाठी आले, मग काय करावं लागेल? तिने सांगितलं, माझ्यासारखं जर तू नृत्य केलंस ना, मग मात्र मी तुझ्याबरोबर विवाह करायला तयार आहे म्हणे. ठरलं दोघांचं. आता दोघंही त्या ठिकाणी ताता थैया नृत्य करू लागले. नृत्य करत असताना अचानक मोहिनी अवताराने भगवान परमात्म्याने डोक्यावर हात ठेवला. मग स्वतःच्या या भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि जागी त्या ठिकाणी भस्मासूर भस्म झाला. भस्मासूर जागी भस्म झाला. पण त्या ठिकाणी हा प्रसंग कोण सांगतोय? हे भस्मासूरच सांगतोय. आणि माझी नजर त्या पार्वती आईसाहेबावरती वाईट गेली म्हणून मला परिणाम आता जवळजवळ या ठिकाणी 1,00,000 वर्षापर्यंत ही मला कारावास आहे म्हणे. 1,00,000 वर्षापासून मी या ठिकाणी या दारामध्ये उभा आहे. हे दार जर हल्लं तर या ठिकाणी मी मरतो म्हणे. मग त्यावेळेस त्या रावणानं बाहेरून विचारलं, म्हणे भस्मासुरा, अरे तुझी सुटका केव्हा आहे? कोण विचारतंय? तुझी सुटका केव्हा आहे? त्यावेळेस त्या भस्मासुरानं सांगितलं, बघ म्हणे आता अजराजाचं राज्य चालू आहे. अजराजानंतर दशरथ जन्माला येणार आहे. दशरथानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहेत. आणि मी जी मोठी घोडचूक केली ना, अशी जी चूक रावण नावाचा कपटी दुराचारी दुष्ट त्या ठिकाणी हीच चूक करणार आहे म्हटला. कोण कोणाला सांगते? भस्मासूर. कोणाला सांगते? कोण नाही म्हणता? हा मूर्ख रावण, मी जी चूक केली तीच चूक प्रभू रामचंद्राच्या सीतेबद्दल करणार आहे. आणि पहा, ती ज्यावेळेस मरेल पावल त्याची जागा तो माझ्या जागी येणार आहे आणि माझी मात्र सुटका होणार आहे. बघा परिणाम असा झाला. लक्षात घ्या, ज्यावेळेस एवढं माहिती असूनही रावणाने करायचं तेच केलं. कर्म कोणाला चुकत नाही. कर्म कोणाच्या बापालाही चुकत नाही. अहो देवाच्या बापाला चुकलं नाही,
तुमचं आमचं काय घेऊन बसलाय विठ्ठला विठ्ठला. वासनेने भस्मासुरला गाठलं मायबाप. ऐका, वासनेने भस्मासुरला गाठलं. ज्यावेळेस अरण्यामध्ये भगवती सीतामय्या होती, ऐका, सीतामय्या होती, सीतामय्येवरती वाईट नजर रावणाची गेली. बघा, याच इच्छेने त्या रावणालाही गाठलं. इच्छा मुरळीस पाहू नका. जर या इच्छेच्या मागे लागलात तुम्ही, तिला पाहू पण नका, तिला इग्नोर करा. काय करा? इग्नोर करा. म्हणजे तिला पाहू नये, न पाहिल्यासारखं करा मराठीमध्ये. आता एकच काय झाले, आता मूळ मराठी शब्दच माणसाच्या नजरेमधून निघून गेले. इंग्रजी सांगितले तर कळतात, अशी घटना घडली. पण लक्षात घ्या, बघा, त्या इच्छा मुरळीला पाहू नका. काय होईल जर तुम्ही त्या इच्छा मुरळीला पाहितलं तर पडाल नरकाद्वारी, नरकाद्वारी पडताल. मग काय करा? बोध बुधली ज्ञान दिवटी. बोध, साधू बोध झाला. जो बोध तुम्हाला झाला त्याला काय करा? पाजळा. का पाजळा त्याला? बघा, बोध बुधली ज्ञान दिवटी. बघा, आपण ज्यावेळेस भगवान खंडेरायाच्या मंदिराच्या समोर एक काय असते? दीपमाळा असते ना. बोध, बोध कशाला म्हणतात? बुधली कशाची असते? तेल टाकण्यासाठी असते बुधली, बरोबर आहे? तेल टाकण्यासाठी बुधली असते. त्या बुधलीने काय करा? तेल टाका. बोध, बोध नावाचा त्या ठिकाणी काय करा? बोध त्या ठिकाणी पाजळा, म्हणजे त्या ठिकाणी वाद बनवा. आणि त्या ठिकाणी काय करा? ज्ञान दिवटी काय करायची? पाजळायची. ज्ञान दिवटीने काय होईल तर महाद्वारामध्ये प्रकाश पडेल. कोणत्या महाद्वारामध्ये प्रकाश पडेल याचा भाव दोन पद्धतीने सांगता येईल आपल्याला. कोणतं महाद्वार आहे? मानव रूपी या ठिकाणी भेटलेले हे महाद्वार आहे. या मानव रूपी देहामध्ये या महाद्वारामध्ये हे प्रकाश पडेल. दुसरा एक अर्थ असा आहे, तो आपला प्रकाश भगवंताच्या दरबारामध्ये पडेल. विठ्ठला विठ्ठला. असा प्रकाश आपल्याही जीवनामध्ये पडला पाहिजे. बरं काय करावं लागेल त्यासाठी? बरं त्यासाठी भगवान परमात्म्यासाठी म्हणजे मल्हारी मार्तंडासाठी त्याची वारी करायची. बरं त्याला काही नैवेद्य लागतो. काय नैवेद्य आहे? त्याला काय नैवेद्य अर्पण करायचा? अभंगाच्या तिसऱ्या आत्मनिवेदन. 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 रोडगा. आत्मनिवेदन भरित रोडगा. आत्मनिवेदन भरित रोडगा. निवतीला हारो हारी. निवतीला हारो हारी. मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरित रोडगा निवतीला हारो रे. एका जनार्दनी धन्य खंडेराव आत्मनिवेदन भरित रोडगा निवतीला हारो रे. एका जनार्दनी धन्य खंडेराव एका जनार्दनी धन्य आत्मनिवेदन भरित रोडगा. आत्मनिवेदन भरित रोडगा. देवाला नैवेद्य काय? ऐका ना, भरीत. आणि चंपाषष्ठीचा उपवास असतो पहा. आषाढीपासून ते फार चंपाषष्ठीपर्यंत उपवास असा असतो, व्रत असतं. ते वांग खात नाहीत, पुन्हा नवा कांदा खात नाहीत, पुन्हा लसण वगैरे खात नाही. म्हणजे पहा आपला चातुर्मास आणि ही एकदम समागम आहे. याच्यातमध्ये तारतम्य भरपूर आहे. लक्षात घ्या. याचा नैवेद्य आणि याचा उपवास केव्हा सुटतो? चंपाषष्ठीला सुटतो.
आणि त्याचा नैवेद्य कसा असतो आणि कोणतं भरीत आहे आणि कोणता रोडगा आहे तो भगवान खंडेरायाच्या चरणावरती आपल्याला समर्पण करायचं आहे. लक्षात घ्या. बघा, कर्मरूपी भरीत आहे. जे कर्म आहे ना आपलं, अनादिकालापासून जे कर्म आपण बीज पेरलेलं आहे ते उगवतं पुढच्या जन्मात, किंवा आपल्या पेरणीवरून घ्या. गेल्या वर्षीची ज्यावरी या वर्षी पेरली, बरोबर, तिचं बी ठेवलं, पुढं पेरलं, पुढं वाढलं, हे सारखं चालूच राहतं. बीज जोपर्यंत आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात पहा, जर ते बी भाजलेलं जर ठेवलं किंवा भाजलं तर ते उगवत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, 2-3 उदाहरणं गोड दिलेत. खडकी जैसे वर्षले आगी माझे पेरिले, कर्म माने देखील स्वप्न जैसे. बघा, खडकी जैसे पेरिले, हा, खडकी जैसे वर्षले. पाऊस पडला पण कुठं पडला? खडकावर पडला, काहीच कामाचा नाही. आगी माझे पेरले, पेरलंय पण भाजलेलं बी पेरलंय, उगवण का नाही, ते काहीच कामाचं नाही. कर्म माने देखील स्वप्न जैसे. भरपूर चाललो म्हणला, इतका थकलो, घामाघूम झालो, पाय दुखायलेत म्हणलं माझे, पण कुठं चालला? स्वप्नामध्ये. पहा, कर्म लक्षात घ्या. जे आपण अनादिकालापासून जे कर्म भोगत आलोय ना मायबाप, हे या जन्मामध्ये कर्म करायचं, हे कर्म पुढच्या जन्मामध्ये भोगायचं, हे कर्म शिल्लक राहिलं नाही पाहिजे. कर्मरूपी नावाचं काय भरीत आहे. बघा, भरीत करत असताना वांग एकदम करपून टाकत नाही, त्याला भाजतात. त्याला असं भाजलं जातं, ते भाजल्याच्या नंतर ते चविष्टही लागतं. बरं, भाजल्याच्या नंतर त्यातलं बी उगवत नाही, बी मोडी होऊन जाते त्याची, म्हणजे कर्म कुठलं शिल्लक राहत नाही. जळो माझे कर्म वाया गेली कटकट, वाया गेली कटकट. झाले तैसे दंडवत, नाही आले अनुभवा. झाले तैसे दंडवत, नाही आले अनुभवा. माझे कर्म वाया गेले कटकट, वाया गेले कटकट. झाले तैसे दंडवत, नाही आले अनुभवा. झाले तैसे दंडवत, नाही आले अनुभवा. तसंच कर्म जळलं पाहिजे मायबाप. कर्म जळलं म्हणजे काय झालं? त्याची बी मोडी झाली, कर्म शिल्लक राहिलं नाही. कर्म शिल्लक राहत नाही. बरीत कशाचं करायचंय? कर्माचं करायचंय. आपलं कर्म शिल्लक राहिलं नाही पाहिजे. आपलं बीज, ते कर्माचं बीज शिल्लक राहिलं नाही पाहिजे, नाही का? ते कर्माचं बीज करायचंय. मग रोडगा कशाचा करायचा आहे? रोडगा 5 गोष्टीने होतो. बघा, रोडगी करताना तुम्ही 5 गोष्टी मिसळता. काय काय मिसळता सांगा? महिला मंडळ, बाजरीचं पीठ, हा, पीठ एक आलं, हा, पुढं पाणी, हा, मीठ, हा, पुन्हा थोडं बेसन पीठ, पुन्हा 5वी गोष्ट कोणती? त्याला तीळ लावले जातात. ऐका, या 5 गोष्टी आहेत. 5 गोष्टी म्हणजे काय माहितीये? या पंचमहाभूतापासून हे जे शरीर झालंय ना, हा रोडगा आहे. ऐका ना, हा रोडगा आहे. आणि हा रोडगा 3.5 हाताचा रोडगा, हा रोडगा भगवान खंडेरायाच्या म्हणजे मल्हारी मार्तंडाच्या चरणावरती समर्पण करायचं. नाथांनी या अभंगामध्ये पण गोड वर्णन केलंय. सत्वर पावगे मला
भवानी आई रोडगा वाहील, तुला रोडगा वाहील म्हणतायत. कोणता रोडगा आहे तो? या पंचमहाभूतापासून झालेला हा रोडगा तयार झालेला आहे ना. हाच त्यात भगवान पंढरीनाथाच्या चरणावरती, मल्हारी मार्तंडाच्या चरणावरती समर्पण करायचं आहे. पण तो आपलं मात्र काही वेगळंच चालतं बघा. बऱ्याच जणांना मी विचारलं, अरे म्हणलं मी आतापर्यंत ग्रंथ वाचले, म्हटलं मल्हारी मार्तंडाची पोथी वाचली, म्हटलं एवढं सांगतोय की कुठंच मला असा उल्लेख आला नाही की त्या ठिकाणी बकरा बळी द्या. बरेच जण म्हणतात आमची सट आहे, आमची सट आहे म्हणजे 4-5 बकरे कापा. ऐका, त्याचं वर्णन सांगितलंय. कोणता बकरा मारायचा आहे? आपल्या, ऐका ना, आपल्या शरीरामध्ये विकार आहेत ना, कामक्रोध बकरा मारा तुझ्या रुक्माईच्या वरा. रुक्माई वरला बकरा कापायचा. कोणता कापायचा? आपल्या जवळ असलेला. त्या मेंढीचा बुकुड नाही, ते शेळीचा बुकुड नाही, ते कोणता बुकुड कापायचा आहे? काम आणि क्रोध नावाचा बुकुड कापायचा आहे. आणि आज संकल्प करा या चंपाषष्ठीच्या मुहूर्तावरती, इथून पुढं मात्र कधी बुकुड कापल्या जाणार नाही. लक्षात घ्या मायबाप, त्या ठिकाणी ती असुरी शक्ती जागी करणारं एक साधन आहे. त्या ठिकाणी बरेच जणांना प्रश्न विचारला, बरेच जण कापणार आहेत ना, त्यांना प्रश्न विचारला, अरे म्हणे तुम्ही खंडोबाच्या नावाने त्या ठिकाणी बोकुड कापता. नाही म्हणे महाराज, तुम्हाला माहिती नाही. बघा, तुम्हाला माहिती नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. बरं काय माहिती आहे तुम्हाला? मग ते सांगायला सुरुवात करतात, महाराज हे पहिला नैवेद्य त्या दैत्याला असतो म्हणे. ऐका ना, हा नैवेद्य कोणाला असतो? दैत्याला असतो. मी त्यांना म्हणलं तुम्ही दैत्याचे उपासक का देवाचे उपासक आहे? ऐका ना, लक्षात घ्या, आपल्याला साधना करायची ना, सात्विक साधना झाली पाहिजे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या तिन्ही गुणांनी युक्त साधना आहे. साधना करत असताना तुम्हाला रजोगुणी जर करायची असेल तर त्या ठिकाणी जी माणसं नामासाठी करतात ती रजोगुणी साधना आहे. बघा, मोठे कार्यक्रम करतात, परंतु माझं नाव जर नाही आलं, माझं नाव आलं पाहिजे, माझा बॅनरला फोटो पाहिजे, ही जी सगळी साधना आहे ना, साधना करतात पण त्याचं फळ त्यांना भेटत नाही. ही रजोगुणी साधना फक्त स्वतःच्या नावासाठी. तमोगुणी साधना आहे, जे बोकडं कापणं, कुठं अमुक करणं, त्याचं फळ लागत नाही, उलट पाप लागतं. पाप लागतं. ही तमोगुणी साधना. आणि सत्वगुणी साधना जी आपण या ठिकाणी करतोय, विठ्ठला विठ्ठला आत्मनिवेदन भरित रोडगा, आत्म्याचं निवेदन असणारं कर्म. बघा, अनादी कालापासून असलेलं भोगत असलेला हा जीव कर्म, त्या कर्माची एकदा भाजून ओळी करायची. ओळी करायची म्हणजे भाजून भरीत करायचं. भरीत कशावर टाकायचं? ते या पंचमहाभूताच्या रोडग्यावरती. आणि हा रोडगा म्हणजे कर्मासहित, बघा, कर्मासहित हा पिंड भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पण करायचं. पिंडपदावरी तिला फुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. बघा, म्हणजे आपण जी काही साधना करतोय, कर्म चांगलं असो वाईट असो, ते प्रत्येक कर्म जर भगवान परमात्म्याला अर्पण करून जर कर्म केलं तर ही साधना ठरते. म्हणून आत्मनिवेदन भरित रोडगा, निवतील हारोहारी. निवतील म्हणजे परत ते भरीत उगवणार नाही. भरीत म्हणजे कर्म, परत उगवणार नाही, ते जागीच निवतील. मग पुन्हा त्या ठिकाणी हा जर आत्मा रोडगा एकदा का देवाला अर्पण केला, पुन्हा जन्माला येण्याला कारण ठरणार नाही. त्यावरी कुंचावारी, त्यावरी कुंचावारी याचा अर्थ असा, त्या भगवान परमात्म्याचं स्वतःचं निजधाम त्याला प्राप्त होतं, नाही का? किंवा भगवान परमात्म्याची नितांत कृपा त्याच्यावरती होते. अगदी सरळ आणि साध्या साध्या सोपा अर्थात या ठिकाणी जसं पाहिजे तसं, किंवा माझ्या बुद्धीला सुचित ज्ञानोबरायांनी जशी सद्बुद्धी दिली, किंवा गुरुवर्यांनी जसं त्या ठिकाणी ज्ञान घेतलं त्यांच्याकडनं, अगदी त्या पद्धतीने मी या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. मला फार आनंद वाटला की या ठिकाणी चंपाषष्ठीच्या या मुहूर्तावरती असा सुंदर एक दिवसीय कार्यक्रम करतात. आणि त्याची रूपरेषाही फार आपण ऐकली आहे. आत्माराम भाऊ आहेत, रंगनाथ दादा आहेत, सगळी मंडळी आहे, सगळी कमिटी, आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि माझा आवाज बघा, इथं आवाज तर छान येतोय, परंतु माझा आवाज इथंच बोलत असताना सबंध या ठिकाणी महाराष्ट्र ऐकतोय. आमचे गणेश भाऊ नीरस यांच्या संत कृपा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटी दाबायला विसरू नका. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा. आणि आपली सिस्टीम कुठली? गावात नाव
छत्रपती साऊंड सर्व्हिस, आपल्या साऊंड सर्व्हिससाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अर्जुन महाराज परांडे महाराजांनी या ठिकाणी गोड या ठिकाणी मृदंगाची सेवा दिली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळ्यांना सांभाळून सगळ्यांना अवतीभोवती घेऊन आमचे चांदवडे महाराज, आपल्या शेळगाववरती नितांत प्रेम असणारं आणि शेळगावकरांचंही नितांत त्यांच्यावरती असलेलं प्रेम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, आता ही जोरदार टाळी पडली पाहिजे का, जी कमिटी ना हे सगळं नियोजन करणारे, या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, हे जोरदार. आणि पुनश्च एकदा या कमिटीला ही मनापासून अगदी नतमस्तक होतो, कारण की सुंदर उपक्रम राबवला, कारण की याच्यातूनच आपली प्रगती होणार आहे. संतांचं खरं ज्ञान, आता हे जर शब्दशः अर्थ जर आजच्या अभंगाचा घेतला असता अर्थ वेगळा झाला असता, परंतु पहा जो मथित अर्थ जो संतांनी सांगितलाय, प्रत्येक अभंगाच्या पाठीमागे मथित अर्थ दडलेला असतो, तो आध्यात्मिक अर्थ असतो. शब्दशः अर्थ कधी घेतला नाही पाहिजे. शब्दशः अर्थ आणि मथित अर्थ याच्यामध्ये तफावत आहे. काय झालं, एकदा छोटंसं उदाहरण सांगून तुम्हाला समजून सांगतो. एकदा काय झालं, एक म्हातारी दवाखान्यात गेली. दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्या म्हातारीला सांगितलं काय करा म्हणे, औषध दिलं बॉटलीमध्ये आणि म्हणे पाण्यात टाकून घ्या, पाण्यात हलवून घ्या. बघा, म्हातारी गेली, जवळच नदी होती, कमरेत त्या पाण्यात गेली, बाटली हली होती, बाटली हलवून औषध पिलं. काय बघता, 2 दिवसात मेली म्हातारी. म्हणजे शब्दशः अर्थ त्याच्या पाठीमागचा आशय कळायला पाहिजे. एवढंच नाही, एक बाई गेली डॉक्टरकडे गेल्याबरोबर तिच्या पायाला मोच आली होती. मग तिने सांगितलं म्हणे बघा ना, पाय माझा सारखा मुरगडलेला दुखतोय, काय करावं लागेल. मग तिने सांगितलं एक काम करा म्हणे, या पायाचा फोटो काढावा लागेल. त्यावेळेस ती बाई म्हणते अहो डॉक्टर साहेब अगोदर म्हटलं असतं तर मी चेन घालून आले असते. असा म्हणजे शब्दशः अर्थ कधी न घेता, ऐका, त्याचा मथित अर्थ घेतला पाहिजे, त्याच्या पाठीमागचा आशय जाणला पाहिजे. म्हणजे आशय जर जाणला तर आपल्याला संतांचा अर्थ कळतो, अन्यथा संतांचा अर्थ सहजासहजी लागत नाही. महाराज, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांगण भरून गेली, 12 काय डोंबलं कळालं नाही, कळत नाही बाब. ह्याला काय करायला लागतं, एका अभंगाचा एका याचा भाव ऐकला पाहिजे. त्याचा भाव ज्यावेळेस अभ्यासाशिवाय होत नाही, आणि ह्या ज्यावेळेस अशा चरणांची ज्यावेळेस सोडवून तुमच्या डोळ्यापर्यंत तुमच्या डोक्यापर्यंत येते ना, त्यावेळेस मात्र ह्या अभंगाचा फार गोड अर्थ महाराजांनी संगती लावली, त्यावेळेस कळतं. म्हणून असंच या ठिकाणी उपक्रम वर्षानुवर्ष तुमच्याकडनं वाढत राहावा, हीच या ठिकाणी मल्हारी मार्तंडाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम करतो. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज ज्ञानेश्वर मावले 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 ज्ञानेश्वर मावले. चाल होणार आहे, फक्त 5 मिनिट एकदम मल्हारी मार्तंडाचं भजन करायचं सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी एकदम मनातून करायचं. बघा, मनातून केलं तर नक्की मल्हारी मार्तंड तुमच्यावरती प्रसन्न होतील. कारण की मल्हारी मार्तंड हे सगळ्या आराध्य पूर्ण महाराष्ट्राचं आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, लक्षात घ्या. मागं म्हणता टाळकरी म्हणतील, सगळेच म्हणतील, तुम्ही पाठीमागं म्हणायचं मल्हारी मार्तंड जय मल्हार, 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 मल्हारी मार्तंड जय मल्हार.